हॅलो माय फ्रेंड्स, वेलकम टू द वर्ल्ड ऑफ इंजिनिअरिंग अगेन विथ मेत्रे सर. मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत प्रॉपर्टीज ऑफ फ्लूइडशी रिलेटेड असलेले काही प्रॉब्लेम्स. आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये प्रॉपर्टीज ऑफ फ्लूइडमध्ये टोटल 4 प्रॉपर्टी एकानंतर एक त्या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. पहिली प्रॉपर्टी आपण पाहिलेली होती मास डेन्सिटी, वेट डेन्सिटी दुसरी प्रॉपर्टी, तिसरी प्रॉपर्टी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आणि चौथी जी प्रॉपर्टी आहे ती आहे स्पेसिफिक व्हॉल्यूम. या 4 प्रॉपर्टीशी रिलेटेड प्रॉब्लेम्स आजच्या या लेक्चरमध्ये आपण त्या ठिकाणी कव्हर करणार आहोत. हे प्रॉब्लेम आपल्याला 2 किंवा 4 मार्कासाठी त्या ठिकाणी विचारले जातात. तर 1 बाय 1 त्या ठिकाणी आपण प्रॉब्लेम तिथं कव्हर करू. बट बिफोर दॅट मी तुम्हाला काही हायलाईट्स इथं सांगणार आहे. हायलाईट्स म्हणजे फॉर्म्युलाज, प्रत्येक कॉन्सेप्टचा त्या ठिकाणी फॉर्म्युला आणि त्यांच्यामध्ये असलेलं रिलेशन हे फर्स्ट ऑफ ऑल आपण या ठिकाणी तर डिस्कस करणार. तर जसं की सुरुवात मी करतोय. नंबर फर्स्ट आपण पाहिलेलं सुरुवातीला मास डेन्सिटी कॉन्सेप्ट. ओके, यालाच डेन्सिटी असंही म्हणतात. फक्त याला कशाने डिनोट केलं जातं तर रोनी. आणि काय असते मास डेन्सिटी तर ही असते मास पर युनिट व्हॉल्यूम. मास वरल्या व्हॉल्यूम खालील्या यू विल गेट डेन्सिटी फॉर्म्युला. ठीक आहे, याचं युनिट काय असतं तर मासचं युनिट असतं किलोग्राम आणि व्हॉल्यूमचं युनिट असतं मीटर क्यूब. हे बनतं किलोग्राम पर मीटर क्यूब. सिंपल आहे बेटा. सेकंड, वेट डेन्सिटी अशी आपण कन्सेप्ट पाहिली होती, ज्याला आणखीन एक नाव आहे स्पेसिफिक वेट. वेट डेन्सिटी बोला नाही तर स्पेसिफिक वेट बोला, यांचा अर्थ त्या ठिकाणी एकच असतो. याला डिनोट केलं जातं स्मॉल डब्ल्यूने. हे बघा बेटा, मास डेन्सिटी ही मासवरती त्या ठिकाणी डिपेंड असते, तसं वेट डेन्सिटी ही वेट ऑफ द फ्लूइडवरती डिपेंड असते. कॅपिटल डब्ल्यू इथे लिहायचा. पर युनिट व्हॉल्यूम, वेट पर युनिट व्हॉल्यूम, याला या ठिकाणी बोलायचं वेट डेन्सिटी. याचं युनिट काय असतं सर? वेटचं युनिट असतं न्यूटन आणि व्हॉल्यूमचं युनिट असतं मीटर क्यूब. त्यामुळे हे बनणार न्यूटन पर मीटर क्यूब. इतकं सहज आहे. ठीक आहे. याच्यानंतर थर्ड थिंग आपल्यासमोर मी ठेवणार आहे. हे लिहून घ्या तुम्ही. ॲट द सेम टाईम व्हिडिओ पॉज करा आणि हे तुम्ही त्या ठिकाणी लिहून घ्या. जोपर्यंत हे तुम्हाला व्यवस्थित त्या ठिकाणी फॉर्म्युले समजणार नाहीत तोपर्यंत प्रॉब्लेम सॉल्व करता येत नाहीत. हे लिहा. जिथं जिथं गरजेचं आहे तिथं ते सगळं लिहायचं. याच्यानंतर नंबर 3, या दोघांमध्ये एक रिलेशन आहे. वेट डेन्सिटी अँड मास डेन्सिटी या दोघांमधलं एक रिलेशन आहे. ते रिलेशन आहे वेट डेन्सिटी इज इक्वल टू मास डेन्सिटी मल्टिप्लाइड बाय ग्रॅव्हिटी. स्मॉल डब्ल्यू इज इक्वल टू रो इंटू जी, हा याचा फॉर्म्युला. बरं, आता त्याच्यानंतर नंबर 4 आपण पुढे जाऊयात रिलेटिव्ह डेन्सिटीकडं. माय फ्रेंड्स, रिलेटिव्ह डेन्सिटीलाच आपण स्पेसिफिक ग्रॅव्हिटी असंही म्हणतो. त्यामुळं इथं मी मुद्दाम लिहितोय रिलेटिव्ह डेन्सिटी विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. ओके, याला डिनोट केलं जातं यसनी. याचा फॉर्म्युला काय, याची कॉन्सेप्ट काय? डेन्सिटी ऑफ लिक्विडला जेव्हा आपण डेन्सिटी ऑफ वॉटरसोबत कम्पेअर करतो तेव्हा ती त्या ठिकाणी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी असते. माय फ्रेंड, त्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये जाऊन पहा. या सगळ्या कन्सेप्ट मी फार डिटेलमध्ये समजून सांगितलेल्या आहेत. ऑर याला आपण आणखीन एक फॉर्म्युला त्या ठिकाणी ऑरमध्ये लिहू शकतो. तो असा आहे वेट डेन्सिटी ऑफ लिक्विड टू द वेट डेन्सिटी ऑफ वॉटर. ठीक आहे, तर असंही तुम्ही त्या ठिकाणी तिथं लिहू शकता, काही अडचण नाही. याला कुठल्याही प्रकारचं युनिट नसतं. इट हॅज नो युनिट. ओके, याला युनिट नसतं, तर तसं त्या ठिकाणी आपण इथं लिहूयात. हेही आपल्याला नोटबुकमध्ये व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. आफ्टर दिस एक लास्ट कॉन्सेप्ट आहे नंबर 6 किंवा जे काय असेल तो नंबर टाकू आपण. ही आहे बघा स्पेसिफिक व्हॉल्यूम. आता हे काय असतं नेमकं? स्पेसिफिक व्हॉल्यूम म्हणजे काय तर हे पहा, याला रिप्रेझेंट केलं जातं व्ही एसनी आणि याचा फॉर्म्युला आहे व्हॉल्यूम पर युनिट मास. स्पेसिफिक व्हॉल्यूम इज व्हॉल्यूम पर युनिट मास. आणि याचं जे काही त्या ठिकाणी युनिट आहे ते थोडंसं लक्षात घेऊ. व्हॉल्यूमचं युनिट मीटर क्यूब, मासचं युनिट किलोग्राम. तुम्ही पाहत असाल की स्पेसिफिक व्हॉल्यूम ही जी कॉन्सेप्ट आहे ती डेन्सिटीला त्या ठिकाणी उलटी आहे बघा. म्हणजे डेन्सिटी कशी सांगतो आम्ही? मास पर युनिट व्हॉल्यूम सांगतो सर. तर याला उलटं करायचं बटा, व्हॉल्यूम पर युनिट मास, याला म्हणायचं स्पेसिफिक व्हॉल्यूम. माय फ्रेंड, इतकंच आहे.
बरं, आता याच्यात आणखीन एक फार महत्त्वाचं रिलेशन आहे, स्पेसिफिक व्हॉल्यूम आणि मास डेन्सिटी याच्यातलं रिलेशन. तर हे बघा, लक्षात घ्या, स्पेसिफिक व्हॉल्यूम इज रेसिप्रोकल ऑफ मास डेन्सिटी. रेसिप्रोकल ऑफ मास डेन्सिटी म्हणजे VS इज इक्वल टू 1/ρ, म्हणजे VS इज इक्वल टू 1/ρ. याला आपण त्या ठिकाणी बोलूयात स्पेसिफिक व्हॉल्यूम माय फ्रेंड्स. दॅट्स इट, बस एवढंच काही त्या ठिकाणी तिथं आहे. चलो, आफ्टर धिस पॉईंट या पॉईंटच्या नंतर आपण पुढे जाऊ आणि एक एक प्रॉब्लेम आता त्या ठिकाणी आपण समोर घेऊ. तर प्रॉब्लेम नंबर 1 हा मी आपल्या समोर घेतो. इथं काय आहे प्रॉब्लेम व्यवस्थित वाचायचा अगोदर आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला इथं सोल्युशन देतो. बघा काय म्हटलंय, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ ऑइल इज 0.8. ऑइल आहे ज्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी मी गिवन इथं लिहितोय. एक ऑइल आहे ज्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी त्या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे 0.8. व्हॉट इज इट्स स्पेसिफिक वेट. याचं स्पेसिफिक वेट काय म्हणे. स्पेसिफिक वेट म्हणजे वेट डेन्सिटी काढायची मला ऑइलची. माय फ्रेंड्स, नीट लक्षपूर्वक ऐका, ठीक आहे. तर आपण या ठिकाणी इथं गिवन डेटा लिहिला. आता हे लक्षात घ्या, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ ऑइल आपल्याला दिले, याचा अर्थ याच फॉर्म्युल्यातनं आपल्याला सगळं काही पुढे फाइंड आउट करायचं आहे. तर वेट डेन्सिटी ऑफ ऑइल डिवायडेड बाय वेट डेन्सिटी ऑफ वॉटर हा सेकंड फॉर्म्युला आपण त्या ठिकाणी यूज करणार, ठीक आहे. गिवन डेटा त्या ठिकाणी जो आहे त्याच्या व्हॅल्यूज आपण ठेवूया तिथं. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ ऑइल आहे 0.8. वेट डेन्सिटी ऑफ ऑइल आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. वेट डेन्सिटी ऑफ वॉटर हे 9810 असतं. माय फ्रेंड्स, या दोन व्हॅल्यू जरा नीट लक्षात ठेवा. पहिली व्हॅल्यू आहे डेन्सिटीची, पाण्याच्या डेन्सिटीची व्हॅल्यू असते 1000 किलोग्राम पर मीटर क्यूब, ठीक आहे. तर वेट डेन्सिटीची व्हॅल्यू असते स्टँडर्ड पाण्याच्या 9810 न्यूटन पर मीटर क्यूब. या दोन व्हॅल्यू स्टँडर्ड असतात. हे आपल्याला प्रॉब्लेममध्ये देण्याची गरज नाही, ओके. तर हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, या व्हॅल्यू लक्षात ठेवायच्या आपण. चलो येऊयात आपण पुढे इकडं, ओके. नीट लक्ष देऊन ऐका. कॅल्क्युलेशनचा पार्ट आता समोर आलेला आहे. यात्रीगण कृपया ध्यान दे असं मी इथं म्हणतोय, नीट ऐका. हा जो गाडी संख्या 9810 आहे ना, ती आता स्वतःचं स्थान बदलणार आहे आणि ती जाणार आहे डावीकडं. तर बघा काय होणार आहे नेमकं मी तुम्हाला समजून सांगतो. 0.8 आहे तसा मल्टिप्लाय मी करतो इथं 9810, ठीक आहे. तर इज इक्वल टू वेट डेन्सिटी ऑफ ऑइल हे इथं ॲज इट इज राहील. 9810 पलीकडे जाऊन मल्टिप्लाय झालं बेटा. चला, माझ्याकडे कॅल्सी आहे, मी कॅल्क्युलेशन करतो, तुम्ही कॅल्क्युलेशन माझ्यासोबत त्या ठिकाणी जरूर करा. हां, काय बघा, 0.8 मल्टिप्लाइड बाय 9810 इज इक्वल टू, याचं जे उत्तर येतं वेट डेन्सिटी ऑफ ऑइलचं, जे माझ्या कॅल्सीमध्ये इथं दिसतंय मला 7848 असे उत्तर आहे. आणि याचं युनिट हे विसरू नका, ही वेट डेन्सिटी म्हणजेच ही स्पेसिफिक वेट आहे, न्यूटन पर मीटर क्यूब हे त्याचं त्या ठिकाणी फायनल आन्सर. अँड यू विल गेट 4 मार्क्स हिअर, ओके. एवढ्यालाच त्या ठिकाणी 4 मार्क्स आहेत बेटा, हे विसरू नको, ठीक आहे. 4 मार्काचा हा त्या ठिकाणी असलेला आपला क्वेश्चन. दॅट्स इट. इन धिस वे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आपल्याला दिली असेल तर वेट डेन्सिटी आपल्याला त्याच्याच फॉर्म्युल्यातनं त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करता येते. कन्सिडर करा, हे पॉज करून तुम्ही त्या ठिकाणी लिहून घ्या. आणि आता मी थोडंसं या प्रॉब्लेमला थोडं इथं चेंज करतोय. सेम प्रॉब्लेम पण मी थोडं वेगळ्या भाषेत सांगतोय. मी म्हटलं की एक ऑइल आहे ज्याची त्या ठिकाणी आपल्याला स्पेसिफिक ग्रॅव्हिटी माहिती आहे आणि त्याची मास डेन्सिटी काढा, ओके. कॅल्क्युलेट मास डेन्सिटी इन किलोग्राम पर मीटर क्यूब असं मी म्हणतो इथं, ठीक आहे. इन किलोग्राम पर मीटर क्यूब. कसं करणार व्यवस्थित लक्ष द्या. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ ऑइल इथं लिहायचं 0.8. काय नेमका त्या ठिकाणी फॉर्म्युला आहे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ ऑइल इन द फॉर्म ऑफ डेन्सिटीचा, तो बघायचा. तर डेन्सिटी ऑफ ऑइल इथं आहे, डेन्सिटी ऑफ वॉटर इथं आहे. रोज काढायचं ना, तर रोजच्या फॉर्म्युला आपण त्या ठिकाणी लिहिला. इथं लिहिलं 0.8, इथं लिहिलं रो ऑफ ऑइल आणि इथं लिहिलं त्या ठिकाणी डेन्सिटी ऑफ वॉटर 1000 स्टँडर्ड आहे. यात्रीगण कृपया ध्यान दे. 0.8 1000 ही रेलगाडी आता त्या ठिकाणी त्याच्या स्थानावरनं दुसरीकडे जाणार आहे, तर त्याची पोझिशन बदलावी लागेल.
आणि मग डेन्सिटी ऑफ ऑइल आपल्याला इथं भेटेल. याला जर कॅल्सीमध्ये आपण टाकलं, तुम्ही कॅल्सीमध्ये टाका, याची डेन्सिटी त्या ठिकाणी असेल 800 किलोग्राम पर मीटर क्यूब, ही याची या ठिकाणी डेन्सिटी असेल. इन धिस वे आपण याची मास डेन्सिटी इथं फाइंड आउट करू शकतो. यू कॅन टेक अगेन स्क्रीनशॉट घ्या किंवा थोडंसं त्याला तिथं पॉज करा आणि हे लिहून घ्या. ठीक, चलो नाव मूव टुवर्ड्स द नेक्स्ट प्रॉब्लेम. तर दिस इज आवर प्रॉब्लेम नंबर 2. व्यवस्थित आहे का मी काय सांगतोय? कॅल्क्युलेट स्पेसिफिक वेट अँड डेन्सिटी ऑफ 1 लिटर लिक्विड. तर लिक्विड आहे आपल्याकडं ज्याची त्या ठिकाणी व्हॉल्यूम दिलेली आहे 1 लिटर. लेट मी नो वन थिंग, तुम्हाला एक गोष्ट मला जी सांगायची ती नीट ऐका. व्हॉल्यूम मोजण्यासाठी 2 युनिट्स त्या ठिकाणी तिथं वापरले जातात. एक आहे मीटर क्यूब जे आमचं युनिट आहे, आणि जनरल लाईफमध्ये आपल्या लिटर्समध्ये व्हॉल्यूम मोजतो. पाणी 1 लिटर, तेल 1 लिटर, एखादं दूध 1 लिटर असं. ठीक आहे. तर आता काय करायचं, पहिल्यांदा तर गिवन डेटा सेट करायचा. मी इथं लिहितो गिवन. काय आहे गिवनमध्ये एकदा आपण पाहूया. तिकडं व्हॉल्यूम दिलेली आहे, लिटरमध्ये व्हॉल्यूम दिलेली असते, हे इथं लिहून घेतलं. या लिटरचं मीटर क्यूबमध्ये कन्व्हर्जन कसं करायचं? दिलेल्या व्हॅल्यूला 10 टू द पॉवर -3 ने मल्टिप्लाय करा, लिटर बनतो मीटर क्यूब. बस 10 टू द पॉवर -3 मल्टिप्लाय होतो. विच वेट, त्याचं वेट सांगितलंय बेटा. वेट दिलेलं आहे आपल्याला त्या लिक्विडचं 7 न्यूटन. व्हॉल्यूम आहे 1 लिटर आणि वेट आहे 7 न्यूटन. हा आमचा गिवन डेटा आहे. काय कॅल्क्युलेट करायचं बघू आपण. स्पेसिफिक वेट कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, तर नीट ऐक रे. स्पेसिफिक वेट म्हणजे वेट डेन्सिटी, ही आमची पहिली टास्क आहे. मी इथं लिहितो स्पेसिफिक वेट आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे, ज्याच्यासाठी 2 मार्क आहेत. छान छान मार्क्स या ठिकाणी इथं पडणार आपल्याला. पहा, स्मॉल w इज इक्वल टू कॅपिटल W अपॉन V, हा याचा फॉर्म्युला. पुट द व्हॅल्यूज, व्हॅल्यू ठेवा. 7 डिवायडेड बाय व्हॉल्यूम आहे 1 इंटू 10 टू द पॉवर -3. जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेशन कराल, कॅल्सीमध्ये जेव्हा तुम्ही याला टाकाल, हे तुम्हाला 7000 युनिट न्यूटन पर मीटर क्यूब इतकं पाहायला भेटेल. अशा पद्धतीनं व्हॉल्यूम आणि वेटवरनं स्पेसिफिक वेट आपण इथं कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे. आफ्टर दिस कॉन्सेप्ट, याच्यानंतर आपण पुढे जाऊ सेकंड कॉन्सेप्टकडं. काय विचारले जरा बघा रे बेटा. डेन्सिटी म्हटलंय. डेन्सिटी म्हणलं की तुम्ही हे लक्षात घ्यायचं असतं. जनरल डेन्सिटी म्हणजे मास डेन्सिटी बरं का. तर इथे मी लिहितो मास डेन्सिटी. तर हे पहा, जर तुमच्याकडे स्मॉल w ची व्हॅल्यू असेल, हे लक्षात ठेवायचं रे. हे रिलेशन फार महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला स्मॉल w माहिती असेल, रो काढायचं असेल, हा फॉर्म्युला वापरा. जर तुम्हाला रो माहिती असेल, हा काढायचा असेल, हाच फॉर्म्युला वापरा. या दोघांपैकी एक माहिती आहे आणि दुसरा कॅल्क्युलेट करायचा आहे, तर 100% शुअर आहे की तुम्ही या फॉर्म्युल्याचा तिथं वापर करणार. माय फ्रेंड, स्मॉल w ची किंमत आहे 7000, इथं लिहून घेतली मी. रोची किंमत मला काढायची आहे, जी ची किंमत आहे 9.81. यात्रीगण कृपया ध्यान दे, 9.81 ये जो वैल्यू है ना, ये वहाँ से निकल के राइट हैंड साइड से निकल के लेफ्ट हैंड साइड पे जाएगी. ओके, तर इथं मल्टिप्लाय आहे, ते इकडे डिवाइड होणार. पाहून घ्या बेटा काय याचं उत्तर येतं, मी सांगतो. तर हे आहे 7000. ओके, 7000 टाईप केलं, डिवायडेड बाय 9.81 टाईप केलं, इज इक्वल टू 713. ठीक आहे. हे तुमचं रो येतं 713 किलोग्राम पर मीटर क्यूब. 2 मार्क इथे पडणार तुम्हाला आणि 2 मार्क इथे पडणार. अशा पद्धतीनं हा प्रॉब्लेम जो आहे तो आपला सॉल्व्ह होतो. ठीक आहे. व्हिडिओ पॉज करा आणि तुम्ही त्या ठिकाणी ते लिहून घ्या सगळं. चलो बेटा, व्हेरी गुड. आफ्टर दिस प्रॉब्लेम, हा एक पुढचा नेक्स्ट प्रॉब्लेम आपल्या समोर आहे. इथं एकदा प्रॉब्लेम रीड करू आणि गिवन डेटाला आपण त्या ठिकाणी सेट करू. काय म्हणते पहा, ए फ्लूइड ऑक्युपाईज 3 मीटर क्यूब. एक फ्लूइड आहे, ती किती व्हॉल्यूम ऑक्युपाय करतो हे आपल्याला सांगितलंय. मीटर क्यूबमध्ये दिलं, याचा अर्थ ती व्हॉल्यूम आहे. आणि म्हणून गिवन डेटामध्ये मी व्हॉल्यूम इथं लिहित आहे 3 मीटर क्यूब. वेट त्याचं दिलेलं आहे, त्या फ्लूइडचं वेट, तर W असं लिहितो मी 8.2 किलो न्यूटन. याला कधी लक्षात ठेवा, आपण किलो न्यूटनमध्ये कुठलीही व्हॅल्यू घेत नाही, ती आपण न्यूटनमध्ये घेतो माय फ्रेंड्स. आणि त्यामुळं
किलो न्यूटनचं न्यूटन करायचं असेल तर दिलेल्या व्हॅल्यूला 10⁻³ ने मल्टिप्लाय करा. हे झालं व्हॉल्यूम आणि वेट. तर टास्क एकानंतर एक आता आपण सॉल्व्ह करूयात. वेट आणि व्हॉल्यूमवरून आपण काय काढू शकतो ते मी इथं लिहितो. नंबर 1 आपण काढू शकतो या ठिकाणी वेट डेन्सिटी, ज्याला स्पेसिफिक वेट असंही म्हणतात. वेट डेन्सिटी आपण इथं फाइंड आउट करू शकतो. स्मॉल w इज इक्वल टू कॅपिटल W अपॉन V. दोन्ही व्हॅल्यूज आहेत इथं लिहूयात आपण. 8.2 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय त्या ठिकाणी आहे 3. तर स्मॉल w ची किंमत या ठिकाणी किती हे आपल्याला थोडंसं पाहावं लागेल. ठीक आहे, पहा 8.2 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू, आणि मग मी पाहतो इथं 2733.33 न्यूटन पर मीटर क्यूब हे याचा आन्सर येतं. ठीक आहे, ही झाली पहिली टास्क. चला याच्यावरून मास डेन्सिटी पण एक टास्क आहे, काढून घेऊयात. मगाशीच सांगितलं तुम्हाला, जर स्मॉल w आणि रो यांच्यापैकी एक जण माहिती आहे दुसरा काढायचा आहे तर रिलेशन त्या ठिकाणी हेच वापरायचं. ठीक आहे, स्मॉल w ची किंमत लिहितो 2733.33. रो मला काढायचा आहे आणि जी ची किंमत आहे 9.81. तर लक्ष द्या बेटा, हा 9.81 जो आहे ना तो आता डिवाइड होईल बघा. तर हे इकडं 2733.33 आहे असा. ठीक आहे, डिवायडेड बाय हा 9.81 आणि इकडं राहील शिल्लक स्मॉल w. सॉरी इथं राहील शिल्लक रो, स्मॉल w नाही, रो शिल्लक राहणार. ठीक आहे, तर रोची किंमत काय येते एकदा आपण त्या ठिकाणी तिथं पाहूयात. तर रो इज इक्वल टू, तुम्ही कॅल्सीमध्ये टाकून द्या बघूयात आपण किती होतं ते. 2733.33 डिवायडेड बाय 9.81 इज इक्वल टू, हे बनतं 278.62 युनिट असेल किलोग्राम पर मीटर क्यूब. अशा पद्धतीने आपण इथं स्मॉल w चा वापर करून रो कॅल्क्युलेट केला. स्मॉल w ला 1 मार्क असेल, या रोला 1 मार्क असेल. 4 पैकी 2 मार्क आम्ही इथं जोडलेले आहेत. ठीक आहे, तर आपण जाऊयात पुढे. स्पेसिफिक व्हॉल्यूम आपल्याला इथं फाइंड आउट करायची आहे. नंबर 3 ही टास्क आहे आमची, ज्याला आपण बोलतो स्पेसिफिक व्हॉल्यूम. याला कसं लिहितात रे जरा बघा बरं. VS इज इक्वल टू, याचं काय त्या ठिकाणी फॉर्म्युला आहे, काय रिलेशन आहे ते आहे का, व्हॉल्यूम पर युनिट मास. पण आपल्याला मास नाही माहिती ना, तसं नाही कॅल्क्युलेट करता येत. तर आपण काय केलं, VS इज इक्वल टू 1/ρ हे रिलेशन त्या ठिकाणी लिहिलं, कारण रो आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, तर काय करायचं, मगाशी जे काय आपली व्हॅल्यू आली होती ना रोची, ठीक आहे, ती इथं आपल्याला ठेवावी लागेल. व्हॅल्यू ऑफ रो त्या ठिकाणी जे काय असेल ते इथं ठेवा, यू विल गेट फायनल त्या ठिकाणी आन्सर. तर मगाची व्हॅल्यू ऑफ रो आपली किती होती, तर 277 समथिंग जे काय असेल तिथं ठेवा, यू विल गेट स्पेसिफिक व्हॉल्यूम. नंबर 4 आपण पुढच्या पॉईंटकडे जाऊयात. याच्यामध्ये बघा स्पेसिफिक ग्रॅव्हिटी विचारली आपल्याला. ठीक आहे, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, मी ती व्हॅल्यू त्या ठिकाणी डिलीट केली, थोडीशी चूक झाली आहे. चला काय हरकत नाही. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणजे यस काढू. डेन्सिटी ऑफ लिक्विड डिवायडेड बाय डेन्सिटी ऑफ वॉटर. तर जी काही ती 277-73 जी काही व्हॅल्यू आलेली आपली ती ठेवा इथं. 1000 पाण्याची डेन्सिटी ठेवा, तुम्हाला 0.27 असं काहीतरी तसं आन्सर भेटेल, जी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी असेल त्या ठिकाणी लिक्विडची. तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी हा प्रॉब्लेम इथं सॉल्व होत असतो. सिंपल आहे, फक्त आपल्याला त्या ठिकाणी यूज करायचा आहे वेगवेगळ्या फॉर्म्युल्यांचा आणि त्या ठिकाणी रिलेशनचा. फ्रेंड्स, याच्यानंतर एक नेक्स्ट प्रॉब्लेम आपल्या समोर आहे, बघूयात काय आहे प्रॉब्लेम. फाइंड, ते थोडं स्पेलिंग मिस्टेक आहेत, थोडं लक्षात घ्या. फाइंड द स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ ऑइल. ऑइलची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कॅल्क्युलेट करायची आहे. हुज स्पेसिफिक वेट इज 7.85 किलो न्यूटन पर मीटर क्यूब. स्पेसिफिक वेट म्हणजे वेट डेन्सिटी आपल्याला दिलेली आहे, जी आहे 7.85 किलो न्यूटन पर मीटर क्यूब. माय फ्रेंड, आपण कुठलीही व्हॅल्यू किलो न्यूटनमध्ये घेत नाही, आपण ती न्यूटनमध्ये घेतो. त्यामुळे 7.85 इंटू 10⁻³ हे झालं न्यूटन आणि हे त्या ठिकाणी मीटर क्यूब.
किलो न्यूटनचं न्यूटन करण्यासाठी 10⁻³ ने मी मल्टिप्लाय केलं आहे, बस एवढंच केलं आहे. ठीक आहे, पुढे जाऊ. याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काढायची आहे, काढूयात ना. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ ऑइल ही वेट डेन्सिटी ऑफ ऑइल आहे. तर फॉर्म्युला लिहायचं इकडं, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ ऑइल इज इक्वल टू, वेट डेन्सिटीच्या भाषेत आहे तर त्याच भाषेतला फॉर्म्युला लिहायचा. रोच्या भाषेत लिहिता येतं आणि स्मॉल डब्ल्यूच्या, आपण स्मॉल डब्ल्यूच्या भाषेत लिहिणार. ठीक आहे, तर वेट डेन्सिटी ऑफ ऑइल इथं लिहितो मी 7.85 इंटू 10⁻³ त्या ठिकाणी 3 डिवायडेड बाय वॉटरची वेट डेन्सिटी तुम्हाला मी मगाशी सांगितली 9810. खूप सारे विद्यार्थी या ठिकाणी मिस्टेक करतात, 1000 लिहितात तिथं. 1000 रोजची व्हॅल्यू आहे बेटा, स्मॉल डब्ल्यूची व्हॅल्यू 9810. तर बघा जरा एकदा ते किती येतं. ठीक आहे, मी या ठिकाणी क्रॉस चेक करतो. 7.85 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय 9810. तर हे तुमचं फायनल जे आन्सर आहे ते SD दाबल्यानंतर येतं. 0.8 ही ऑइलची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी असेल आणि याला आपल्याला त्या ठिकाणी 4 मार्क्स आहेत माय फ्रेंड. ठीक आहे, आफ्टर दिस प्रॉब्लेम आपण एका नेक्स्ट प्रॉब्लेमकडे या ठिकाणी इथं जाऊयात. पहा, फार सुंदर प्रॉब्लेम आहे. 100 लिटर्स ऑफ सर्टन लिक्विड, लिटरमध्ये व्हॉल्यूम दिलेली असते, याला मीटर क्यूबमध्ये कन्वर्ट आपण करायचं असतं. 10⁻³ ने मल्टिप्लाय केला की मीटर क्यूब येतं. 100 लिटर्स ऑफ सर्टन लिक्विड इज हॅव्हिंग मास, त्याचं जे मास आहे ते आहे बघा 85 किलोग्राम. ओके, त्या लिक्विडचं मास 85 किलोग्राम आहे. डिटरमाइन स्पेसिफिक वेट, स्पेसिफिक वेट म्हणजे वेट डेन्सिटी काढायची आहे आणि स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काढायची आहे. ठीक आहे, एकानंतर एक आपण काम करणारच आहोत. बिफोर दॅट गिवन डेटाकडे पहा आणि काय आपण कॅल्क्युलेट करू शकतो ते बघा. मास दिले सर, व्हॉल्यूम दिले सर, याचा अर्थ मास आणि व्हॉल्यूमवरनं मी मास डेन्सिटी काढू शकतो. पहा इकडं ते मी कसे काढणार. नंबर 1 मास डेन्सिटी इथं काढूयात आपण. इथं लिहितो मी रो इज इक्वल टू m/v. ओके, मासची किंमत ठेवा 85 डिवायडेड बाय हे ठेवा 100 इंटू 10⁻³ जरा आपण काय करूयात, क्रॉस चेक करूयात की हे किती होतं. तर तुम्हाला त्याचं उत्तर भेटेल 850 किलोग्राम पर मीटर क्यूब. माय फ्रेंड, अशा पद्धतीने मी रो काढला. मास डेन्सिटी या ठिकाणी मी काय केली तर फाइंड आउट केली. याच्यानंतर ना आपण एक काम करू, आपण स्मॉल डब्ल्यू काढू, ज्याला आपण त्या ठिकाणी स्पेसिफिक वेट असं म्हणतोय. हे स्पेसिफिक वेट काढू आपण. रिलेशन माहितीच आहे, स्मॉल डब्ल्यू इज इक्वल टू रो इंटू जी. रोची किंमत आहे 850, जीची किंमत आहे 9.81. जर चेक करू किती होतं, 850 गुणिले 9.81 इज इक्वल टू अशा पद्धतीनं हे बनतं 8338.5 न्यूटन पर मीटर क्यूब. ही स्मॉल डब्ल्यूची व्हॅल्यू आहे, 8338.5 न्यूटन पर मीटर क्यूब. ओके, नाव याच्यानंतर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काढायची आहे. 850 डेन्सिटी लक्षात ठेवा. तरी आपली त्या ठिकाणी थर्ड म्हणतोय मी. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणजे रिलेटिव्ह डेन्सिटी. कसं काढणार पाहून घ्या जर एकदा. तर स्पेसिफिक ग्रॅव्हिटीला यसने रिप्रेझेंट केलं जातं. एका लिक्विडची आहे ती, ऑइलची नाही आहे, तर ह्याला थोडंसं मी लिक्विड असंच म्हणेल, लिक्विड. डेन्सिटीच्या भाषेत काढूयात. डेन्सिटी ऑफ लिक्विड किती 850, डेन्सिटी ऑफ वॉटर किती 1000. याचं फायनल आन्सर आहे 0.85. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ लिक्विड इज 0.85. बस विषय संपला. ही स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ लिक्विडची त्या ठिकाणी असलेली आमची व्हॅल्यू. दॅट्स इट. ठीक आहे, तर हा प्रॉब्लेम अशा पद्धतीनं इथं सॉल्व्ह होतो. तुम्ही त्या ठिकाणी लिहून घेऊ शकता. चलो नेक्स्ट प्रॉब्लेमकडं आपण या ठिकाणी इथं जाऊयात. प्रॉब्लेम कसा आहे बघा, नीट लक्ष देऊ नये का. एका फ्लुइडची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आपल्याला दिली आहे 11.6. इथं मी लिहून घेतो स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ लिक्विड 11.6. मास डेन्सिटी काढायची आहे, वेट डेन्सिटी काढायची आहे, स्पेसिफिक व्हॉल्यूम काढायची आहे. नंबर 1 मास डेन्सिटी मी या ठिकाणी इथं लिहितो. यस दिलाय तर एकच आमच्याकडे पर्याय आहे,
आम्हाला रोजच्याच फॉर्म्युल्यातनं हे सगळं करावं लागेल. तर 11.6 डेन्सिटी ऑफ लिक्विड आपल्याला काढायची आहे. डेन्सिटी ऑफ वॉटर ही आपण त्या ठिकाणी इथं लिहूयात. वॉटरची मास डेन्सिटी 1000 असते बेटा. तर बघ ना काय होतं, हे 11.6 आहे तसा इकडे 1000 तिकडे जाऊन मल्टिप्लाय होतो. हे 1 2 आणि 3 हे बनतं 11600 किलोग्राम पर मीटर क्यूब. इन दिस वे आपण डेन्सिटी ऑफ लिक्विड या ठिकाणी इथं फाइंड आउट करू शकतो. नाव सेकंड आपल्याला इथं काय फाइंड आउट करायचं आहे, वेट डेन्सिटी. इथं नाव लिहिलं मी वेट डेन्सिटी. बघा रिलेशन वापरा मास डेन्सिटी आणि वेट डेन्सिटी मधलं. हां, रोची किंमत किती आली आमची 11600. जीची किंमत किती आहे 9.81. तर हे आपण इथं लिहूयात 11600 गुणिले 9.81. तर हे फायनल बनतं 113796 न्यूटन पर मीटर क्यूब. ठीक आहे माय फ्रेंड, अशा पद्धतीनं रो आणि त्याच्या रिलेशनवरून आपण स्मॉल डब्ल्यू इथं फाइंड आउट करू शकतो. ठीक, आता स्पेसिफिक व्हॉल्यूम आपल्याला त्या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे. स्पेसिफिक व्हॉल्यूम कशी काढणार, तर हे तुम्ही त्या ठिकाणी फाइंड आउट करा. मी फक्त सांगतोय 1/रो हा फॉर्म्युला वापरायचा. रोची आपली जी काही किंमत त्या ठिकाणी होती ती किंमत इथं ठेवायची 11600 ठेवली मी इथं. हां, बघूयात किती येतं ते. किती येतं जरा चेक करू. मी इथं लिहितोय 1 डिवायडेड बाय 1 डिवायडेड बाय 11600. फायनल ह्याचं बनतं 8.62 इंटू 10⁻⁻5 युनिट. हे उलटं लिहायचं असतं डेन्सिटीच्या मीटर क्यूब पर केजी. ही स्पेसिफिक व्हॉल्यूम या ठिकाणी इथं आपली फाइंड आउट होते. आफ्टर दिस प्रॉब्लेम आपण नेक्स्ट प्रॉब्लेमकडे या ठिकाणी इथं जाऊयात. या लेक्चरमधला हा शेवटचा प्रॉब्लेम आहे असं तुम्ही समजा. ठीक आहे. द मास डेन्सिटी ऑफ ऑइल इज 930. एका ऑइलची मास डेन्सिटी आपल्याला इथं दिलेली आहे 930 किलोग्राम पर मीटर क्यूब. ठीक आहे. याची रिलेटिव्ह डेन्सिटी काढायची आहे. रिलेटिव्ह डेन्सिटी म्हणजे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. यस काढायचं. यस कसं काढणार रे बाबा, बघ रे बाबा इकडे. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ ऑइल इज इक्वल टू डेन्सिटी ऑफ ऑइल डिवायडेड बाय डेन्सिटी ऑफ वॉटर. हा आमचा फॉर्म्युला. ऑइलची डेन्सिटी 930, वॉटरची डेन्सिटी 1000 आणि हे फायनल तुम्ही कॅल्सीमध्ये टाका, हे तुम्हाला भेटतं स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ ऑइल. याला युनिट नसतं. अशा पद्धतीनं हा प्रॉब्लेम इथं सॉल्व्ह होतो. ही कॉन्सेप्ट इथं सॉल्व्ह होते. आता याच्यानंतर हे काय म्हणतं युनिट वेट. ठीक आहे. युनिट वेटचा अर्थ आहे वेट डेन्सिटी. युनिट वेटचा अर्थ आहे वेट डेन्सिटी, ज्याला आपण स्पेसिफिक वेट असंही म्हणतो. मग हे कसं काढणार सर, तर सिंपल आहे. याच्यानंतर मी सेकंड टास्क घेतो त्याला. तर बघ हे इकडं युनिट वेट म्हणे, ज्याला आपण वेट डेन्सिटी असंही म्हणतो. कशी काढणार, स्मॉल डब्ल्यू इज इक्वल टू रो इंटू जी. रोची किंमत आहे 930, जीची किंमत आहे 9.81. इथं लिहितोय मी 930 गुणिले 9.81 इज इक्वल टू. तर हे उत्तर येतं 9123.3 न्यूटन पर मीटर क्यूब. ही स्मॉल डब्ल्यूची व्हॅल्यू आहे. दिस इज व्हॅल्यू ऑफ स्मॉल डब्ल्यू. दॅट्स इट. ओके, एवढंच करायचं आहे. चलो, स्पेसिफिक व्हॉल्यूम परत इथं विचारलेलं आहे. 1/रो करा बटा. नंबर 3 स्पेसिफिक व्हॉल्यूम. याला करा 1/रो. VS इज इक्वल टू 1/रो. 1/930. हे किती होतं एकदा आपण चेक करू. तुम्ही पहा किती होतं. 1 डिवायडेड बाय 930. ओके, तर ह्याचं उत्तर येतं 1.0752 इंटू 10⁻³ आणि युनिट काय याचं, युनिट येतं मीटर क्यूब पर किलोग्राम. ठीक आहे. अशा पद्धतीनं ही स्पेसिफिक व्हॉल्यूम आपण इथं फाइंड आउट केली. इथं आपल्याला 4 मार्क्स आहेत. ठीक आहे. तर लाईकवाईज अशा पद्धतीनं ह्या ज्या 4 प्रॉपर्टीज आपण पाहिलेल्या, मास डेन्सिटी, वेट डेन्सिटी, रिलेटिव्ह डेन्सिटी आणि स्पेसिफिक व्हॉल्यूम, यांच्याशी रिलेटेड असलेले प्रॉब्लेम्स आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत.
तुमच्या फायनल एक्झाममध्ये हे प्रॉब्लेम 2, जर फार जनरल असेल 1च टास्क सॉल्व करायचे असेल तर, आणि जर त्या ठिकाणी मोठा असेल तर 4 मार्कासाठी विचारला जातो. ओके, थँक्यू सो मच फॉर धिस लेक्चर.